ऑन स्पॉट भाग 2। सोनेगावबाईतील वाळू चोरट्यांना अभय कोणाचे? कारवाई न करताच वाहन सोडून दिल्याची चर्चा। वायगाव निपाणी गावातील वाळू चोरट्यांवर लगाम लागणार का? देवळी तालुक्यात वाहणाऱ्या यशोदा नदी पात्रातून वायगाव निपाणी येथील वाळू चोरटे अमाप अवैध वाळू उपसा करत आहे। त्याची चाहूल लागताच देवळी महसूल विभागाचे अधिकारी नदी पात्रात पोहोचले, परंतु कारवाई न करताच परतले। हा सर्व प्रकार पाहून उपस्थित शेतकरी सुद्धा दंग राहिले। या सर्व प्रकारावरून वाळू चोरट्यांचे महसूल विभागाशी साटे लोटे असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे। वायगाव निपाणी लागत असलेल्या परिसरात 5 ते 6 वाळू चोरटे चांगले सक्रिय असून ते नेहमीच वाळू चोरीवर जोर मारत असतात व सोनेगावबाई येथून वाहणाऱ्या यशोदा नदी पात्रात धामधूम करत असते। हा त्यांचा नित्यनेम असून महसूल विभागाचे त्यांना आशीर्वाद आहे। दिनांक 28 मार्च रोजी सकाळी वाहतुकीचा उपसा सुरू असताना पांढऱ्या गाडीतून काही अधिकारी पोहोचले, पण अवैध वाहतूक सुरू असताना देखील कारवाई न केल्याची चर्चा सुरू आहे। वायगाव परिसरातील मोहन व तुकोबा नामक व्यक्तीचे लाल मुंडा व महिंद्रा 575 असल्याचे बोलले जात आहे, पण साहेबांनीच आशीर्वाद दिल्यावर लगाम कसा लागणार असा प्रश्न निर्माण होत आहे। देवळी तालुक्यात वाळू उपसा जोरात आहे, परंतु महसूल विभागाचे अधिकारी पोहोचताच वाळू चोरटे पळ काढतात तरी कसे? ही धक्कादायक बाब आहे। देवळी तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याकडून या वाळू चोरट्यांसोबत हितसंबंध जोपासल्या जात असून बरेच दिवसांपासून साहेबांना नैवेद्य दाखवण्याचे काम करत असल्याची खमंग चर्चा सुरू आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।